नमस्कार सगळ्यांना. आपण सगळेच शाळेमध्ये गेलेलो आहोत. आपल्यालाही शिक्षकांनी खूप वेळा रागवलं असेल किंवा मग आपण बऱ्याचदा मारही खाल्ला असेल. परंतु आजकालचे जे कायद्याचं संरक्षण मिळालेलं आहे, त्यामुळे पालकही त्याप्रमाणे बिहेव करतात. विद्यार्थीही आजकाल त्यांनाही रागवलेलं शिक्षकांनी शिक्षा केलेलं चालत नाही. या संबंधीचीच एक बातमी होती, एक केस होती. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आता असं निरीक्षण नोंदवलं आहे की एखाद्याला रागवणे, खडसावणे हे आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखं नाही. नेमकं संपूर्ण केस काय होती, एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. तर ही गोष्ट आता आपल्याला सगळी बघायची आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्ही या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर नक्की खालील लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा आहे हे मी तुम्हाला सांगतो. नेमकं प्रकरण काय होतं ते बघूया आपण. वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याबद्दल शिक्षकाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शिक्षकाने तक्रारदार मुलाला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला खडसावले होते. आणि जेणेकरून प्रत्येक शिक्षक वर्ग जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहिती आहे आपली भूमिका त्या पद्धतीने असते. त्यानंतर विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली व या प्रकरणामध्ये विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल झाला होता. आणि या गुन्ह्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने देखील शिक्षकालाच दोषी ठरवले होते. बघा, हे थोडक्यात अशा पद्धतीचं एक प्रकरण होतं. हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याला रागवले, त्याने खोलीत गेला, त्याने आत्महत्या केली आणि त्याच्या पालकांनी मात्र या संपूर्ण घटनेस शिक्षकाला जबाबदार धरला आणि उच्च न्यायालयाने देखील तेच त्यामध्ये शिक्षकाला दोषी ठरवलं. परंतु ही केस जेव्हा किंवा पुढे जाऊन याबाबत सुप्रीम कोर्टाचं मत घेण्यात आलं तर त्यावेळेस काय झालं बघूया. एखाद्याला रागवणे किंवा खडसावणे म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे नव्हे असे निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत एका शिक्षकाला दोषमुक्त केले आहे. वसतिगृहातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने शाळा व वसतिगृहाचा प्रभारी असलेल्या एका शिक्षकाला दोषी ठरवले होते. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या शिक्षकावर होता. बघा, अत्यंत धक्कादायक असं पद्धतीचा निकाल जो उच्च न्यायालयाने दिला होता तो मात्र या ठिकाणी सुप्रीम कोर्ट म्हणजेच आपलं सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल रद्दबातल ठरवलेला होता. यासारखे अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. नक्की प्लेलिस्टला व्हिजिट करा. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा अवश्य व्हिजिट करा. मला हे देखील माहिती आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही असे असंख्य चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेले आहे आणि त्यांचं म्हणावं तसं आता काही तुम्हाला बेनिफिटही नाही, परंतु आपलं चॅनल एक सातत्य राखून आहे. मागच्या 20 दिवसामध्ये जवळपास 50च्या पुढं व्हिडिओ आपले आलेले आहे. त्यामुळे अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ आहे, तर नक्की त्याला व्हिजिट करा. पुढे बघूया काय झालं. रागावल्याने किंवा खडसावल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करेल अशी कल्पना देखील सामान्य व्यक्ती करू शकत नसल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती यांनी या ठिकाणी नोंदवले होते. त्याचप्रमाणे कलम 306 या अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून शिक्षकाला दोषमुक्त करण्यास मद्रास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. मात्र या ठिकाणी आता सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये त्या शिक्षकाला दोषमुक्त केले आहे. याची कल्पनाच शक्य नाही असे देखील सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. संपूर्ण प्रकरणाचा सारासार विचार केल्यानंतर हस्तक्षेप करण्यासाठी आम्हाला हा खटला योग्य वाटला. एका विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक दुसऱ्या विद्यार्थ्याला रागवत असेल, त्यानंतर विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेल अशी कल्पना कोणीही करणार नाही. मृत विद्यार्थ्याविरोधात दुसऱ्या विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी व उपाययोजना निश्चित करण्यासाठी शिक्षकाला किमान रागवणे गरजेचे होते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे शिक्षकाच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल खरंच योग्य आहे असंही म्हणता येईल. ठीक आहे, मारहाण झाली असती, या गोष्टी झाल्या असत्या तर नक्कीच यामध्ये थोडीशी चूक हे शिक्षकाच्या बाजूने असते, परंतु एक प्रायमरी लेवलचं रागवणं हे नक्कीच त्या ठिकाणी गरजेचं होतं असं मत या ठिकाणी नोंदवलेलं आहे. तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतंय? संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा.
धन्यवाद.